गावाकडचे पोरं रूमवरती असे काही कुटाण करतील आणि कुटाणे करता करता असे काही दुखापत करून घेतील. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा रॉयल रॉय आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आपली सकाळची सुरुवात सायकलवरती चहा शोधण्यापासून झाली होती. ती कशी काय तर चला सांगतो पुढे. ब्लॉग शोधलं नक्की बा. आज रविवार असल्यामुळे क्लास सुद्धा नव्हता, त्यामुळे किती दिवसानंतर पूर्ण झोप होऊन निवांत उठलो होतो आणि उठून तोंड हातपातून मेसवरती जेवायला चाललोच होतं. मेसवरती आल्यावर समज आज जेवणाला 12 किंवा 12:30 वाजणार आहे. आज काहीतरी जेवणाला स्पेशल, त्यामुळे म्हणलं चला जेवणाच्या नंतर बघू. पहिले एक कप चाय हो जाय. चहाची टपरी शोधत शोधत फार 1 किलोमीटर दूर आलो. मस्तपैकी गुळाची कडक कडक चहा काटा पिऊन घेतली. इकडे फिरू फिरू तर खूप टाइम झाला होता. मला म्हणलं मेसवरती जाऊन जेवण तरी करून घेऊ. मेसवरती जेवणासाठी तर इथं आल्यावर समजलं की आज मेसवरती स्पेशल म्हणजे वरमबट्टी आणि वांग्याची भाजी. वरमबट्टी तर आज लय दिवसाबाद खाल्ली. जेवण करून लगेच आलो इकडे आपल्या रूम वरती. आज रविवार म्हणल्यावर तर असे या छोट्या मोठ्या कामांकडून तर आपल्या सुट्टीच नाही. छोटे मोठे काम करण्यासाठी वेळ मिळतो तो म्हणजे फक्त रविवारी. सोमवार ते शनिवार कॉलेज आणि क्लासमुळे तर बिलकुल वेळ मिळत नाही. त्यामध्ये 2 दिवसाला नवीन कंटेंट शोधून तुमच्यासाठी ब्लॉग तयार कर. त्यामुळे जरा बी टाइमच भेटत नाही. पटकन जाणे आपले काय ते कपडे वगैरे धुवून टाकले. होतं जरा बाहेर चक्कर मारायला, त्यामुळे चुटकुतच शर्ट चेंज करून घेतलं. रूमला कुलूप मारलं, डायरेक्ट आलो इकडे आपल्या गावाकडच्या मित्राच्या रूम वरती. इथं आल्यावर त्याचा रूममेट म्हणजे आकाश तर चालू बंका थांबायचा प्रयत्न करत होता. इकडे यांची मस्ती तर चालूच होती आणि त्यात सगळे पोट्टे आपल्या सिल्वरच्या म्हणल्यावर तर विशेष नाही व्हावा. तिथून आम्ही सगळे चाललो होतो इथं मंदिरात. असंच काय म्हणत महादेवाचं दर्शन घेऊन घेतलं. त्याच मंदिरात हनुमानचं सुद्धा दर्शन घेऊन घेतलं. दर्शन वगैरे घेऊन आम्ही गेलो मग रूम वर. आजच्यासाठी एवढंच. लाईक फॉलो कमेंट गिमेंट शेअर गिअर काय असेल ते करून टाका. भेटू मग लवकरच परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये.